नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 14 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींना मुदतवाढ भेटलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 हे कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत हे देखील आपण आज पाहणार आहोत. ऑपरेशन अखंड प्रहार हे कुठे पार पडलेले आहे हे देखील आपण पाहणार आहोत. लंडनचे इंडिया हाऊस हे कोणाशी संबंधित ऐतिहासिक स्थळ आहे आणि हे सध्या चर्चेमध्ये का आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत. आणि 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत आणि एकंदरीतच महाराष्ट्र वित्त आयोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न पाहिलेला होता. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांवर राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करण्याचे कर्तव्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 51 ए. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राज्यशास्त्र या घटकामध्ये वेगवेगळी कलमं विचारली जातात आणि त्यातील जे काही फंडामेंटल ड्युटीज आहेत, नागरिकांची कर्तव्य याबद्दल आपल्याला सिक्वेन्स पण विचारला जातो आणि सर्वच कलमं एकंदरीत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि विशेष बाब म्हणजे या कलमामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद आहेत हे देखील आपल्याला विचारलं जातं. म्हणजेच राष्ट्रध्वजाबद्दल आहे, राष्ट्रगीत आहे आणि त्याच्यामध्ये नॅशनल सॉन्ग म्हणजे जे वंदे मातरम आहे, याचा नमूद आहे की नाही हे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे कालचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. आज आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त बालदिन संपूर्ण भारतभरामध्ये साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी झाला. ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी 1929च्या लाहोर अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. 1936च्या लखनौ अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. तसेच 1937 जे फैजपूर अधिवेशन आहे, याचं देखील त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. आपल्याला परीक्षेमध्ये हे तीनही अधिवेशन विचारले जाऊ शकतात. लाहोर अधिवेशन, लखनौ अधिवेशन आणि फैजपूर अधिवेशन. तसेच त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. आपल्याला सविस्तर आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती आपण समाजसुधारक या घटकामध्ये नंतर पाहणारच आहोत. त्यामुळे आमच्या त्या सिरीजला देखील तुम्ही फॉलो करू शकता. 14 नोव्हेंबर 2012 पॉक्सो ॲक्ट हा आजच्या दिवशी अंमलात आलेला होता. लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाचा हा पॉक्सो हा कायदा आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये आपल्याला पॉक्सो या ॲक्टचं वर्ष विचारलेलं होतं. त्यामुळे लक्षात घ्या पॉक्सो ॲक्ट हा 2012 साली लागू झालेला आहे आणि आपल्याला असेच वेगवेगळे जे कायदे आहेत त्यांचे वर्ष देखील माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विश्वनाथ गिरिराज, पर्याय क्रमांक 2 जे.पी. डांगे, पर्याय क्रमांक 3 शांताराम घोलप आणि पर्याय क्रमांक 4 के.सी. श्रीवास्तव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वनाथ गिरिराज. तर 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींना आता मुदतवाढ भेटलेली आहे आणि आता लागू कालावधी असणार आहे 31 मार्च 2026 पर्यंत. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत 5व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचा कालावधी हा 1 वर्षांनी वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 5वा महाराष्ट्र वित्त आयोग हा 28 मार्च 2018 या दिवशी स्थापन करण्यात आलेला होता. त्याचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज. याचा मूळ कार्यकाळ होता 1 एप्रिल 2019 पासून पुढील 5 वर्षांसाठी. परंतु काही काळासाठी त्यांना मुदतवाढ भेटलेली आहे आणि अहवाल सादरीकरणासाठी 20 एप्रिल 2019 पर्यंत त्यांना मुदतवाढ भेटलेली होती आणि शिफारसी लागू कालावधी हा 16 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2026 अशा 2026 पर्यंतचा कालावधी आता वाढवण्यात आलेला आहे. 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना ही 27 मार्च 2025 या दिवशी झालेली आहे. प्रारंभीची मुदत होती 31 डिसेंबर 2025, परंतु काही कारणाने त्यांची स्थापना नंतर झाली. याचे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे मूळ अध्यक्ष आहेत मुकेश खुल्लर, ज्यांचं अकाली निधन झालेलं होतं. त्यामुळे मुकेश खुल्लर यांच्या जागी नवीन अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर यांची अध्यक्षस्थानी निवड झालेली आहे. आणि यांचा 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचा कार्यकाळ असणार आहे पुढील 5 वर्षांसाठी. म्हणजेच 1 एप्रिल 2026 पर्यंत ते अहवाल देतील आणि तिथून पुढे त्यांचा कार्यकाळ हा सुरू होईल. तर निष्कर्ष काय आहे जो आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर 6वा वित्त आयोगाचा अहवाल हा 2026 पासून लागू होणार असल्याने
तोपर्यंत 5व्या आयोगाच्या शिफारशी या 31 मार्च 2026 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला असून वित्त विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी मान्यता दिलेली आहे. बाजूला मंत्रिमंडळ निर्णय जो 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या स्थापनेबद्दलचा आहे, तो देखील आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 2. 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींचा लागू कालावधी आता कोणत्या तारखेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 31 डिसेंबर 2025, पर्याय क्रमांक 2 31 मार्च 2026, पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल 2026 आणि पर्याय क्रमांक 4 16 डिसेंबर 2024. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 31 मार्च 2026. आताच आपण याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. आपण थोडक्यात एकंदरीतच महाराष्ट्र वित्त आयोगाबद्दल आता माहिती पाहणार आहोत. तर महाराष्ट्र वित्त आयोग काय आहे? तर हा घटनात्मक आणि कायदेशीर आधार आहे. भारतीय राज्यघटना कलम 243 आय आणि 243 वाय असे 2 कलम आपल्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. कारण हे दोन्ही कलम महाराष्ट्र वित्त आयोग म्हणण्यापेक्षा स्टेट फायनान्स कमिशन म्हणजे राज्य वित्त आयोगाशी संबंधित हे अ, कलम आहे. प्रत्येक राज्याने दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन करणे हे आवश्यक आहे. हे असे या कलमामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 1994 मध्ये महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994 हा संमत करण्यात आलेला होता. त्यानुसार राज्यपालांनी पहिल्या महाराष्ट्र वित्त आयोगाची नेमणूक एप्रिल 1994 मध्ये केलेली होती. महाराष्ट्र वित्त आयोग आणि त्याचे कार्य आणि महत्त्व पाहूया. पंचायती राज संस्था, नगर प्रशासन यांना निधी वाटप, महसूल स्रोत, कर सुधारणा, आर्थिक सक्षमीकरण याबाबत शिफारशी देणे हे महाराष्ट्र वित्त आयोगाचे कार्य आहे. प्रत्येक आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर वित्त विभाग स्पष्टीकरणात्मक ज्ञापन विधानमंडळासमोर सादर करतो. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्र वित्त आयोग आपल्याला याबद्दलची सविस्तरपणे आपण माहिती पाहिलेली आहे. परीक्षेत आपल्याला त्याचे कलम असतील, त्यांचे महत्त्व असेल किंवा वेगवेगळे जे आयोग आहेत, ते देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. तर आपण थोडक्यात संपूर्ण जे काही महाराष्ट्राचे आतापर्यंतचे वित्त आयोग आहेत, त्याबद्दल माहिती पाहूया. समोर तुम्हाला चार्ट दिसतच असेल. पहिला महाराष्ट्र वित्त आयोग हा 1994 साली स्थापन करण्यात आला. त्याचे अध्यक्ष होते शांताराम घोलप आणि या पहिल्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे सदस्य होते सुरेश प्रभू, मकरंद हेरवाडकर. दुसरा महाराष्ट्र वित्त आयोग हा 1999 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते के.सी. श्रीवास्तव आणि याचे सदस्य होते आर. वासुदेवन आणि एस. हबीबुल्ला. तिसरा महाराष्ट्र वित्त आयोग हा 2004 साली स्थापन करण्यात आला. याचे अध्यक्ष होते व्ही.एम. लाल आणि सदस्य होते सतीश त्रिपाठी. चौथ्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना ही 2009 साली स्थापन करण्यात आली होती. ज्याचे अध्यक्ष होते जे.पी. डांगे. पाचवा महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष पाचवा महाराष्ट्र वित्त आयोग आताच पाहिल्याप्रमाणे 28 मार्च 2018 साली स्थापन करण्यात आला होता. ज्याचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज. आणि 6वा महाराष्ट्र वित्त आयोग हा 27 मार्च 2025 या दिवशी स्थापन करण्यात आलेला आहे. ज्याचे अगोदरचे अध्यक्ष होते मुकेश खुल्लर आणि ज्यांच्या अकाली निधनानंतर डॉक्टर नितीन करेल हे आता सध्याचे अध्यक्ष झालेले आहेत. महाराष्ट्र वित्त आयोग म्हणजे राज्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिकापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वायत्तता व निधी वाटपाची सूत्र देणारा घटनात्मक यंत्रणा आहे. प्रश्न क्रमांक 3. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 हे कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हे आता राजस्थानमध्ये होणार आहेत आणि पहिल्यांदाच राजस्थान या राज्यामध्ये हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम होणार आहेत. 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धा होणार आहेत. राजस्थान मधील 7 शहरांमध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत. जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या 7 शहरांमध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हे पार पडतील. या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त विद्यापीठांचे 5,000 ते 7,000 विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण 24 क्रीडा प्रकार ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 23 मुख्य पदक स्पर्धा आणि एक प्रदर्शन खेळ असणार आहे. प्रथमच बीच व्हॉलीबॉल, कॅनोईंग आणि कायाकिंग आणि सायकलिंग समावेश यामध्ये असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सायकलिंग, बीच व्हॉलीबॉल, कॅनोईंग आणि कायाकिंग या स्पर्धा ह्या पहिल्यांदाच खेळवण्यात येणार आहेत आणि 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या राजस्थान या राज्यामध्ये होणार आहेत. प्रश्न क्रमांक 4. ऑपरेशन अखंड प्रहार हे कुठे पार पडले आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 लडाख, पर्याय क्रमांक 2 श्रीनगर, पर्याय क्रमांक 3 जैसलमेर आणि पर्याय क्रमांक 4 नागालँड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जैसलमेर. ऑपरेशन अखंड प्रहार हे जैसलमेर राजस्थान येथे भारतीय लष्कराने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत घेतलेला हा अत्याधुनिक मल्टी डोमेन वॉरफेअर सराव आहे.
ऑपरेशन अखंड प्रहार काय आहे? तर भारतीय लष्कराची जमीन, आकाश, तंत्रज्ञान या तिन्ही पातळ्यांवर समन्वयित युद्ध कारवाई करण्याची क्षमता तपासणारा हा बहुविभागीय युद्ध सराव आहे. हा सराव सदर्न कमांड अंतर्गत घेण्यात आलेला आहे आणि ट्राय सर्व्हिस एक्झरसाइज त्रिशूलचा हा महत्वाचा एक भाग आहे, ज्यामध्ये इंडियन एअरफोर्सनेही थेट सहकार्य यामध्ये केलेले आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर मल्टी डोमेन कोऑर्डिनेशन म्हणजेच पायदळ, रणगाडे, मेकॅनाइज्ड इन्फंट्री, एअर डिफेन्स यांचा समन्वय या ऑपरेशन अखंड प्रहारमध्ये आता आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे. ड्रोन, काउंटर ड्रोन सिस्टीम, एआय आधारित सर्व्हेलन्स यांचा रिअल टाईम वापर देखील या अखंड प्रहार या ऑपरेशनमध्ये दिसून आलेला आहे. रुद्र ब्रिगेडची शक्ती परीक्षा देखील झालेली आहे. म्हणजे भारताची पहिली पूर्णपणे एकात्मिक ऑल आर्म्स कॉम्बॅट फॉर्मेशन ही रुद्र ब्रिगेडची शक्ती परीक्षा झालेली आहे. प्रचंड नावाने ओळखले जाणारे प्रचंड युद्ध दौरे यामध्ये झालेले आहेत आणि उच्च तीव्रतेच्या संघर्षाला त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता या ऑपरेशन अखंड प्रहारमधून आता दिसून आलेली आहे. आत्मनिर्भर भारताची झलक देखील यामध्ये दिसून आलेली आहे. स्वदेशी ड्रोन, नेटवर्क सिस्टीम, एआय कंट्रोल सिस्टीम तसेच भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाची मैदानातील थेट चाचणी देखील यामध्ये झालेली आहे. तुम्ही लक्षात घ्या ऑपरेशन अखंड प्रहार हे आता कुठे पार पडणार आहे? तर जैसलमेर या ठिकाणी ऑलरेडी पार पडलेले आहे आणि आपल्याला या पद्धतीचा क्वेशन विचारला येऊ शकतो. सध्या वेगवेगळे युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला माहितीच आहे, की अ, भारतीय आर्मीद्वारे म्हणजे एकंदरीतच आपल्या तीनही सैन्यांद्वारे म्हणजे एअर फोर्स असेल, नेव्ही असेल किंवा आर्मी असेल, या तीनही दलांद्वारे वेगवेगळे सध्या युद्ध सराव पार पाडले जाते आणि हे सर्व युद्ध सराव आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 5. लंडनचे इंडिया हाऊस हे कोणाशी संबंधित ऐतिहासिक स्थळ आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भगतसिंग, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 वि. सावरकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वि. सावरकर. तर नुकतेच महाराष्ट्र सरकारने लंडनमधील इंडिया हाऊस हे ताब्यात घेण्याची घोषणा केलेली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री डॉक्टर आशिष शेलार यांनी ही घोषणा केलेली आहे. लंडनमधील इंडिया हाऊस सरकारच्या ताब्यात घेऊन ते स्मारक म्हणून जतन करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. हेच ते ठिकाण आहे जिथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी वास्तव्य केलेले होते आणि क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी केली होती. परदेशात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत त्यांनी पेटवलेली होती. पण हे इंडिया हाऊस नेमके काय आहे? तर 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेले लंडनमधील हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वास्तव्यास राहून अभिनव भारतचे कार्य पुढे नेले होते. आपल्याला माहीतच आहे, की अभिनव भारत ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली होती 1902 मध्ये आणि 1905 मध्ये इंडिया हाऊस याची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे केलेली होती. आणि आता महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार आहे. आपल्याला कोणते सरकार हे ताब्यात घेणार आहे, अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, लंडनमधील इंडिया हाऊस हे महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 मुकेश खुल्लर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर नितीन करीर, पर्याय क्रमांक 3 व्ही.एम. लाल आणि पर्याय क्रमांक 4 मकरंद हेरवाडकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.